नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण चार मित्रांना नदीतील बेटावरती पार्टी करत असताना जो काही भयानक अनुभव आला, तो आज आपण पाहणार आहोत. गोष्ट आहे कोकणातल्या कुडाळ तालुक्यामधली. कुडाळ तालुक्यामध्ये एक गाव असतं आणि त्या गावामध्ये चार मित्र राहत असत. अजित, अमित, संतोष आणि सचिन असे चार मित्र राहत असतात. आणि हे चारही मित्रांना शिकारीचा आणि मासेमारीचा नाद असतो. म्हणजे रात्री अपरात्री मासेमारी करणे, शिकारीला जाणे हा त्यांचा एक छंद असतो. घरातली वडीलधारी माणसं, आई-वडील, आजी-आजोबा सांगतात चौघांना सांगतात, की असं रात्री अपरात्री 12 नंतर बाहेर राहणं, घराच्या बाहेर राहणं बरोबर नाही. तेव्हा तुम्ही असं करू नका. परंतु ते असे 4 मित्र होते आणि त्यांचा असा स्वभाव होता, ते सांगायचे, की "जर भूत आमच्या समोर आलं ना, तर भुतालाच आम्ही घाबरवू." असं ते सांगायचे. त्यामुळे घरातले देखील हतबल झाले होते, की काय सांगायचं आता ह्या मुलांना, की सांगून देखील ऐकत नाही. कारण आत्तापर्यंत काय त्यांच्या त्या सगळ्या प्रवासामध्ये, त्या शिकारीच्या प्रवासामध्ये किंवा मासेमारी करत असताना असा कधी अनुभव त्यांना आला नव्हता. त्यामुळे ते बिनधास्त होते. मित्रांनो, एके दिवशी काय होतं, त्यांच्या वाडीमध्ये एक अनिल नावाचा व्यक्ती असतो आणि त्याचा जो मुलगा असतो ना, त्याची नेव्हीमध्ये भरती होते. नेव्हीला तो म्हणजे त्याला जॉब मिळतो नेव्हीचा आणि तो 2-3 महिने झालेले असतात जॉबला लागून. आता अनिल जो असतो ना, त्या सगळ्या खुशीमध्ये तो मग एक दिवशी अजितकडे येतो आणि सांगतो, की "अजित, अरे असं-असं माझ्या मुलाचं सिलेक्शन झालं नेव्हीमध्ये आणि तो जॉबला लागला आणि म्हणून वाडीतल्या सगळ्या युवकांना किंवा जे वडीलधारी माणसं आहेत त्यांच्यासाठी आपण एकदा पार्टी करूया म्हणून. चिकन, मटण काहीतरी आणून अशी पार्टी करूया." तर अजित सांगतो, की "ठीक आहे." आणि त्याप्रमाणे रविवारी पार्टीचा दिवस ठरतो आणि संध्याकाळी सगळेजण ते सगळं सामान आणलेलं असतं, लागणारे टोप वगैरे किंवा लागणारं सगळं सामान चिकन वगैरे त्या अनिलने आणलेलं असतं आणि आता यांच्या संध्याकाळी 6-6:30 वाजता यांची चर्चा सुरू होते, की पार्टी करायची कुठे? तर अजित म्हणजे जे 4 मित्र असतात त्यापैकी अजित सांगतो, की आपण पार्टी त्या नदीवरच्या बेटावरती केली तर? तेव्हा वडीलधारी माणसं असतात ना, ती त्याच्यावरती चिडतात अजितवरती आणि तो "गप्प बस, काहीतरी नको ते सांगू नको. त्या नदीतल्या बेटावरती पार्टी करायला आजपर्यंत कोण गेलं नाही आणि तुला तिथे सुचतंय का जायचं पार्टी करायची? तिकडे कुठे पार्टी करायची नाही. पार्टी करायची असेल तर खाली शेतावरती करा, परंतु त्या नदीतल्या बेटावरती पार्टी होणार नाही." आता वडीलधाऱ्या माणसांचा आदर सगळ्यांनी ठेवला आणि सगळेजण गप्पच राहिले आणि मग पार्टी त्या शेतामध्ये ह्यांची सुरू झाली. आता सगळे काही जे वडीलधारी माणसं होते, ते थोडेफार ड्रिंक करणारे होते. त्या सगळ्यांनी ड्रिंक केले होते, शेकोटी पेटवली होती आणि सगळेजण गप्पा-गोष्टी करतायत. परंतु अजितला मात्र हे सगळं राहवत नव्हतं, की त्याच्या मनामध्ये ते सगळं खात होतं, की त्या काकांनी आम्हाला का सांगितलं असं, की त्या बेटावरती पार्टी वगैरे करायची नाही किंवा तिथे कोण पार्टी करत नाही म्हणून. तर ह्याचं जेवण-बिवण सगळं झालं होतं आणि बाकीचे सगळे काहीतरी टाईमपास करत होते आणि अजित हा त्या काकांकडे जातो आणि विचारतो, की "काका, तुम्ही मगाशी असं का म्हणलात, की त्या बेटावरती पार्टी करायची नाही किंवा तिकडे कोण पार्टी करत नाही म्हणून?" तर ते काका सांगायला लागले, की आता त्यांनी सुद्धा थोडीशी ड्रिंक केली होती. त्यामुळे ते आता खरं सांगायला लागले ह्या मुलांना. "तुम्हाला माहिती आहे कशाला तिथे पार्टी करत नाही ते?" तर अजित म्हणतो, की "नाही." "काय झालंय असं नक्की की त्या बेटावरती आपण पार्टी करायची नाही असं तुम्ही सांगता?" तर ते काका सांगायला लागले, की बरीच वर्ष झाली, 20 एक वर्ष झाली असतील. आमच्या वाडीतले युवक त्यावेळी त्या नदीतल्या बेटावरती आता ते बेट कसं होतं, नदीचा जो प्रवाह आहे तो दोन्ही बाजूने जायचा असा आणि मध्येच अशी ती सपाट जागा होती आणि त्या सपाट जागेवरती असं म्हणजे मैदान कसं होतं थोडंफार आणि ते मोठं काजऱ्याचं झाड होतं. भलं मोठं काजऱ्याचं झाड होतं आणि तिथं ती सपाट भाग असल्यामुळे तिथे लोकांना वाटायचं, की इथे पार्टी केली तर चांगलं होईल म्हणून. परंतु ते काका सांगायला लागले, की असेच आमच्या गावातले युवक त्या बेटावरती पार्टी करायसाठी गेले होते आणि जेवण करता एक असा प्रसंग त्यांच्यावरती ओढवला, की तिथून काहीतरी चित्रविचित्र आवाज येऊ लागले त्या काजऱ्याच्या झाडावरनं किंवा आजूबाजूला वारा सुटला किंवा रात्रीची धूळ अक्षरशः अ, वातावरणामध्ये अशी उडायला लागली वाऱ्याने. एवढा वारा रात्री सुटला, आजूबाजूची झाडं जोरजोरात झाडायला लागली आणि ते सगळे युवक यांनी तो कंदील नेलेला, तो कंदील देखील विझला आणि हे सगळे युवक धावत-धावत आपापल्या घरी निघून आले. असा तो एक भयानक प्रसंग घडला होता 20 वर्षापूर्वी आणि त्यानंतर तिकडे सगळं जाणं लोकांनी बंद केलं. दिवसाचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु रात्री तिथे जाऊन थांबणं किंवा पार्टी करणं किंवा काय करणं, हे मात्र आता तिथे कोण करत नाही.
आता अजितने हे सगळं ऐकून घेतलं आणि त्याने आपल्या त्या मित्रांना बाकीच्यांना सांगितलं, सचिनला, संतोषला, अमितला सांगितलं, की असं-असं त्या बेटावरती हे म्हणतायत, की तिथे काहीतरी घडलेलं आहे आणि त्यामुळे तिथे आम्ही पार्टीसाठी कोण जात नाही म्हणून. तर सगळं हे पार्टी नंतर ते सगळे जेवायला बसतात, सगळे घराकडे येतात आणि हे चौघे मित्र आता ठरवतात, की नाही, भूत-बीत ह्या जगामध्ये काही नसतं. ह्या सगळ्या थोतांड गोष्टी आहेत, खोट्या गोष्टी आहेत. आपण त्या बेटावरती पार्टी करून यांना दाखवायची. परंतु पहिलं सांगायचं नाही कोणाला, की पार्टी करणार नाही, तर हे आम्हाला जायला देणार नाही. आमच्या घरी जाऊन सांगणार, की हे असं-असं करतात म्हणून. नंतर आता सगळे ठरवतात, की पुढच्या रविवारी तिथे बेटावरती पार्टी करायची. आता तोपर्यंत हे घराकडे आल्यानंतर वाडीतल्या आणि काही युवकांना विचारतात, की असं-असं बेटावरती पार्टी करायची आहे गुपचूप रात्री जाऊन. तर तुम्ही कोणी येणार आहात का? तर वाडीतले इतर युवक मात्र त्याच्या आई-वडिलांनी त्यांना सांगितलेलं असतं ना, असं-असं त्या बेटावरती कोण पार्टी करायला जातं. बाकी कोणी युवक त्यांच्यासोबत यायला तयार होत नाही. आता हे चौघे मित्र मात्र ठरवतात, की त्या बेटावरती पार्टी करायची. आता घरी हे सांगतात, की आम्ही असं-असं शिकारीला जातोय आणि गुपचूप ते सगळं सामान घेऊन म्हणजे लागणारं चिकन, मसाला, कांदे, टोमॅटो आणि लागणारे टोप वगैरे घेऊन आणि एक चार्जिंगची बॅटरी घेऊन ते सगळे चौघेही, आता तो नदीचा प्रवाह असतो, दोन्ही साइडने असा प्रवाह गेलेला असतो आणि मध्येच ते बेट असतं. आता हे शेतातून खाली उतरतात आणि प्रवाहामधून एक ढोपरभर पाण्यातून त्या बेटावरती हे पोहोचतात. बेटावरती गेल्यानंतर तिथं सपाटच भाग असतो. दोन्ही साइडने नदीचा प्रवाह वाहत असतो. त्याचा थोडा मंद-मंद असा पाण्याचा खळखळाटाचा आवाज येत असतो आणि ते भलं मोठं झाड त्या बेटावरती असतं काजऱ्याचं. आता हे जातात नदीतून लाकडं आणतात सुकी, त्यानंतर दगड आणतात चुलीसाठी, चूल लावतात आणि बाजूलाच एक शेकोटी करतात किंवा थंडीचे दिवस असतात त्यामुळे शेकोटीला बसण्यासाठी एक शेकोटी तयार करतात आणि चुलीमध्ये लाकडं ठेवून भातासाठी टोप वगैरे ठेवतात आणि ह्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या. तो चार्जिंगचा बल्ब त्यांनी उजेडासाठी म्हणून चुलीकडे ठेवलाय आणि हे गप्पा गोष्टी करतायत, की बघितलंस इथे काही नाहीये, भूत नाही, काय नाही, काय नाही. आता ही उगाच लोकं वाडीतले जी जाणती मंडळी ती घाबरवत राहतात, की इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, मासेमारीसाठी जाऊ नका, पार्टी तिकडे करायला कोण जात नाही, तिकडे जाऊ नका. तर काहीच नाही बघितलत ना, हे चौघेही खुश होते, की या ठिकाणी आता आपण उद्या सगळ्यांना सांगायचं, की आपण तिथे पार्टी करून आलो म्हणून. मित्रांनो, आता हळू मात्र वातावरण तिथे चेंज होत जातं. हे सगळे बसलेले असतात आणि ते कांदा, टोमॅटो कापण्याचं वगैरे काम सगळं सुरू असतं आणि तेवढ्यात अ, एक असं मंद वाऱ्याची थंडगार अशी झुळूक येते आणि चौघांच्या अंगाला स्पर्श करून जातं आणि एकदम अंग गारटल्यासारखं जातं. आता हे म्हणतात, की असं काय झालं अचानक? मगाचपासून थंडी वातावरणात होती, पण आता अचानक असं एकदम थंडगार असा वारा आला आणि अंग थंड पडायला लागलं, असं त्यांना जाणवायला लागतं. ते म्हणते, की हा काय प्रकार आहे? आता ते शेकोटी आणखी लाकडं घालतात आणि मोठी करतात जेणेकरून आपल्याला तिथे शेक घेता येईल म्हणून. आणि ह्यांचं ते चिकन बनवण्याचं काम सुरू आहे. आता भात बनवून झालेला असतो चुलीवरून खाली ते उतरतात आणि चिकनसाठी टोप चुलीवरती ठेवतात आणि चिकन वगैरे फोडणीला घालून ते सगळं शिजत असतं आणि हे गप्पा गोष्टी करतायत. आणि हे खुश आहेत, की आपण इथे पार्टी करून दाखवली. जवळ आता जेवलो, की घरी निघणार. तेवढ्यात मित्रांनो, जो नदीचा प्रवाह असतो ना, त्या खळखळाटाचा जो आवाज येत असतो थोडा-थोडा. आता हा डिसेंबरच्या दरम्यानची घडलेली घटना आहे, त्यामुळे पाणी फार कमी झालेलं असतं तेव्हा. परंतु एवढा पाण्याचा खळखळाट व्हायला लागतो, की असं वाटतं, की जसं पाऊस जास्त पडल्यानंतर नदीला पूर येतो आणि पाण्याचा कसा खळखळाट जोरात होतो आणि आवाज येतो मोठमोठ्याने, तसा आवाज यायला लागतो. आता हे म्हणतं, की "अरे, आता तर पाणी नव्हतं, ढोपरभर पाण्यातून आम्ही ह्या बेटावरती आलो आणि पाण्याचा एवढा मोठा कसा आवाज यायला लागला?" आता हे चौघेही उभे राहतात आणि दोन्ही बाजूचा प्रवाह जाऊन बघतात. तर प्रवाहामध्ये पाणी तेवढंच असतं, पण पाण्याचा एवढा खळखळाटाचा आवाज येत असतो ना, की भरपूर पाणी वाहतंय त्या नदीतून, त्या खडकातून, त्या दगडधोंड्यातून असं त्यांना वाटतं. आता हे बघून हे सगळं चॅट होतात, की काय प्रकार आहे? पाणी तर तेवढंच आहे. आम्ही आता येत होतो तेवढंच पाणी आहे आणि आवाज मात्र पाण्याचा भरपूर येतोय. काहीतरी असं पाणी भरपूर येतंय, पुराचं पाणी येतंय असं. आता हे परत एकदा त्या बेटाकडे येतात आणि आता म्हणतात, की आता आपण जेवायचं आणि आता निघून जायचं. आता हे जेवणासाठी ते पत्रावळी नेले असतं ते 4 ठेवतात आणि जेवण वाढायला सुरुवात करतात. जसं ते जेवण वाढायला घेतात ना, त्या मित्रांनो त्या काजऱ्याच्या झाडावरनं कोणतरी हसलेल्याचा आवाज त्यांना येतो आणि हे चौघेही आजूबाजूला बघतात, की कोण हसतंय. त्यांना वाटलं पहिल्यांदा, की कोणतरी आम्ही इथे आलो म्हणून आमच्याच वाडीतले कोणतरी घाबरवायला आलेत की काय. म्हणून ते आजूबाजूला बघतात तर कोण नाही. पुन्हा तो आवाज बंद होतो
आणि पुन्हा एकदा हे ते जेवण वाढण्याचा प्रयत्न करतात. तसा पुन्हा एकदा ते गाजऱ्याचं झाड आहे ना, असं जोरात असं 2-3 वेळा इकडे-तिकडे हलतं आणि त्याच्यावरनं पुन्हा एकदा हसलेल्याचा आवाज येतो. आता मात्र हे थोडेफार सावध होतात, की काहीतरी वेगळा प्रकार आहे, असं त्याला वाटायला लागतं. तो खळखळाट, तो सुटलेला मंद वारा आणि आता हे झाड जे हलतंय गाजऱ्याचं त्याच्यावरनं जे हसलेल्याचा आवाज येतोय ना, तर थोडंफार यांना वेगळं वाटायला लागतं. तरी देखील हे म्हणतात, की चला आता पटापट जेवायचं आणि निघायचं इथून. आता थांबायचं नाही. कारण आता काहीतरी हा वेगळा प्रकार वाटायला लागलाय आपल्याला. चौघांनीही जेवण घेतलं. जसं मित्रांनो जेवण घेतलं ना, तसं त्या गाजऱ्याच्या झाडाकडनं ना झाप, झाप, झाप असं पावलं टाकत-टाकत कोणतरी त्यांच्या दिशेने येतंय असं म्हणजे जमीन अशी ना त्याची कंपनं त्यांना जाणवत होती, की असं जोरदार पावलं टाकत कोणतरी आपल्या दिशेने येतंय. हे आता त्या काजऱ्याच्या झाडाकडे बघतात, की तिथून आवाज येतोय आपल्यापर्यंत. कोणतरी चालत येतंय आणि असं कोणतरी धिप्पाड माणूस आहे ज्याची कंपनं जमिनीवरती पाऊल टाकल्यानंतर आपल्याला जाणवतंय. हे आता इकडे-तिकडे बघायला लागले, तर कोणतरी जवळ येतंय. जसं-जसं ते जवळ येत होतं, तसा तो आवाज मोठमोठ्याने येत होता आणि नंतर हे चौघे मात्र घाबरले आणि हे म्हणाले, "आता काय करायचं? जेवायचं की असंच जायचं निघून?" आता काही ह्यांना समजत नाही. तेवढ्या जी कोण अदृश्य शक्ती होती ना, ती झप-झप अशी पावलं टाकत त्यांच्या गोल-गोल, गोल-गोल फिरायला लागली. आणि त्यांना जाणवत होतं की आजूबाजूला आमच्या कोणतरी जातंय, परंतु दिसत नव्हतं त्यांना. परंतु असं जाणवत मात्र होतं की कोणतरी आमच्या भोवती फिरतंय. आणि एक क्षण मित्रांनो असा आला, की त्या चौघांनीही कोणीतरी अदृश्य व्यक्तीने त्यांच्या चौघांनाही असं जमिनीवरती दाबून धरलं. अक्षरशः म्हणजे त्यांची तोंड अशी जमिनीवरती दाबून धरली आणि हे जोरजोरात ओरडायला लागले. आता त्या नदीमध्ये रात्री 11, 11:30, पावणे 12 वाजले होते. एवढ्या रात्रीमध्ये ह्यांचा आवाज कोणाला येणार? कोण ओरडतंय किंवा काय? कारण घरं थोडी लांब होती. एक पावणे किलोमीटर अंतर असेल घराचं आणि त्या बेटाचं. आणि तो नदीचा खळखळाट जोरात व्हायला लागला होता. आजूबाजूची झाडं जोरजोरात हलत होती. वारा सुटला होता आणि ह्यांना त्या शक्तीने अक्षरशः असं तोंड दाबून चौघांनाही धरलं होतं. आता हे उठण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना उठायला येत नव्हतं आणि तो माणूस पण दिसत नव्हता, की कोणी असं धरलंय दाबून आपल्याला. परंतु असा म्हणजे एवढा प्रेशर त्यांना जाणवत होता तोंडावरती, की असं वाटत होतं, की हाडं मोडतात की काय इकडची तोंडावरची. असा तो प्रेशर त्यांना जाणवत होता चेहऱ्यावरती. आणि मित्रांनो एका क्षणी त्यांना सोडलं. आता हे चौघेही उभे राहिले. उभे राहिले आणि ते टोप वगैरे आता घेऊन ते निघून जाणार तिकडे. एवढ्यात त्या टोपावरती कोणीतरी लाथ मारावी ना त्या चिकनच्या टोपावरती, अशी ती लाथ मारली कोणीतरी आणि तो टोप असा चुलीवरून खाली पडला. आणि खाली पडला आणि हे आता पूर्णतः घाबरले. आता म्हणाले, "आता काय थांबायचं नाही, ते जायचं." परंतु त्यांना आता आजूबाजूला जायची वाटच दिसेना. सगळीकडे सगळं आजूबाजूला त्यांना जंगलच वाटायला लागलं. वाटच सापडेना. आता काय करावं हे त्यांना कळेना. तितक्यात ना मित्रांनो, तो जे काजऱ्याचं झाड होतं ना, त्या काजऱ्याच्या झाडावर ना, जशी आपण हाडं चावताना तोंडातून आवाज येतो ना, कड-कड, कडकड असा खातो आपण जेव्हा चिकन चावून वगैरे हाडं खातो तेव्हा. तसा आवाज त्या काजऱ्याच्या झाडावरनं ह्यांना यायला लागला जोरजोरात. आता हे म्हणतात, की त्या काजऱ्याच्या झाडावरती कोणतरी असं कडकड, कडकड काय खातंय तोंडातून. आता मित्रांनो, ह्याने ठरवलं, की तो आता टोप जो ओतलाय ना, तो घेऊन वाटेला लागायचं. काय सामान मिळेल ते घेऊन वाटेला लागायचं. इथे थांबायचं नाही. जेव्हा ते मित्रांनो टोप घ्यायला जातात ना, तेव्हा तो रस्सा होता ना चिकनचा, तो पडलेला होता सगळा ह्याच्या बाजूला, चुलीच्या बाजूला. जेव्हा कोणीतरी लाथ मारली होती, तेव्हा तो ओतला होता. पण तिथं रस्सा होता, पण त्याच्यामध्ये एक देखील फोड नव्हती. आता 1 किलो चिकन यांनी शिजवलं होतं. त्या 1 किलो चिकनपैकी एकही फोड त्या रश्श्यामध्ये नव्हतं. तो सगळा जमिनीवरती ओतलेला होता. एकही फोड त्याच्यामध्ये नव्हती. असा विचित्र प्रकार होता. आता हे घाबरतात, की ह्याच्यातली हाडं किंवा त्याचा जे मांसाचे तुकडे नेले कोणी? परंतु त्या काजऱ्याच्या झाडावर ते कडकड असा आवाज येत होता. आता यांना वाटलं ह्याच्यातलं त्या अदृश्य शक्तीने जी काय चिकनच्या फोडी आहेत त्या सगळ्या नेऊन तिथे तो खातोय की का? असं एक त्यांना वाटायला लागलं. आता हे पुन्हा एकदा जो चार्जिंगचा त्यांनी बल्ब नेलेला किंवा बॅटरी नेली ना, ती घेऊन आता पुन्हा एकदा वाट शोधण्याचा प्रयत्न केला. तर आजूबाजूला सगळीकडे झाडं-झुडपं दिसत होती. तो पाण्याचा आवाज येत होता आणि त्या झाडावर कोणतरी जोरजोरात हसत होतं. ते झाड जोरजोरात हलत होतं. असा विचित्र प्रकार त्यांच्यासोबत होत होता. आता कसंबसं याने देवाचं नामस्मरण सुरू केलं, की दोन्ही बाजूला नदी होती. इकडच्या बाजूला प्रवाह होता, इकडच्या बाजूला प्रवाह होता. मध्ये ते बेट होतं आणि जसं ह्यांनी नामस्मरण सुरू केलं ना, तसं त्यांना थोडंफार असं दिसायला लागलं, की इथून अशी वाट आहे आणि त्या अंदाजाने ते
धावत धावत त्या नदीतून पलीकडे जाण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होते. आता ह्या सगळ्या गडबडीत त्यांच्या हातातून ती बॅटरी पडली आणि बॅटरी देखील बंद झाली आणि हे त्या डोपरभर पाण्यातून धावत सगळं सामान त्यांनी तिकडे त्या बेटावरती टाकलं. नेलेले टोप काय सगळं काहीच आणलं नाही. कसेबसे जीव वाचवण्यासाठी म्हणून ते त्या प्रवाहातून पलीकडे गेले. पलीकडे शेती होती. त्या शेतीवरती वर चढले आणि शेतीतून पुढे गेल्यानंतर घर होते. आता ह्या सगळ्या गडबडीत त्यांनी मागे जेव्हा वळून पाहिलं ना, तेव्हा त्यांनी ती शेकोटी केली होती ना, ती शेकोटी मित्रांनो आता ती विझली होती तेव्हा जेव्हा निघाले होते घराकडे यायला. परंतु ती शेकोटी आता जोरजोरात अशी उंच पेटत होती आणि त्या शेतातून त्यांनी खाली नदीत जेव्हा बघितलं ना, त्या बेटावरती अक्षरशः अशी ती शेकोटी अगदी व्यवस्थित कोणीतरी लाकडं लावावे आणि व्यवस्थित रचून पेटवावी ना, तशी पेटत होती. हा सगळा प्रकार पाहून ते खूप घाबरले. हे चौघेही घामाघूम झाले होते. आता यांनी मात्र ठरवलं, की घरी कुणीही जाऊन सांगायचं नाही, की असा-असा आमच्या बाबतीमध्ये प्रकार झाला. आपण शिकारीसाठी गेलो होतो आणि यायला उशीर झाला असं सांगायचं. आता 12:30 पावणे 1 वाजला होता. कसेबसे हे धावत आपापल्या घरी गेले आणि त्यानंतर मग सगळे जाऊन झोपले घरी आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा पुन्हा जेव्हा हे एकत्र आले ना, तेव्हा त्यांनी मात्र आपापसामध्ये चर्चा करताना त्यांनी रात्री जो अनुभव घेतला होता त्याच्यातून त्यांना मात्र एक एक शिकवण मिळाली होती किंवा एक असा अनुभव आला होता, की भुताटकी किंवा ज्या अदृश्य शक्ती आहेत ना, त्या नक्कीच या पृथ्वीवरती आहेत. जशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशी निगेटिव्ह एनर्जी देखील आहे आणि ह्या सगळ्याचा अनुभव त्या जुन्या जाणत्या वाडीतल्या मंडळींनी घेतला होता आणि म्हणून ते तिकडे पार्टीला जात नव्हते आणि त्या काकांनी सांगितलेली जी गोष्ट होती ना, की 20 वर्षापूर्वी आम्ही म्हणजे आमच्या वाडीतील मुलं त्या ठिकाणी पार्टी करायला गेली होती आणि असा प्रकार घडला होता. तो 100% खरा होता. कारण तसाच प्रकार आता ह्या 4 मित्रांच्या बाबतीमध्ये मित्रांनो तिथे त्या बेटावरती घडला होता. तर अशी एक भयानक घटना अजित नावाचा जो युवक आहे त्याने मला सांगितली होती. तर ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो अशा अदृश्य शक्ती आता कोकणातच आहेत किंवा भुताटकी कोकणातच आहे असा विषय नाही. सगळीकडे घेतलात तरी देखील ह्या निगेटिव्ह शक्ती आपल्याला अनुभवायला मिळतात. अगदी डिस्कव्हरी चॅनलवर देखील हॉन्टेड म्हणून एक कार्यक्रम लागायचा. त्या कार्यक्रमामध्ये देखील असे लोकांचे जे सत्य अनुभव असायचे ना, त्याचं ते नाटकीय रूपांतर करून त्या टीव्हीवरती 1 तासाचा कार्यक्रम दाखवायचे. तर सगळीकडे ह्या अशा निगेटिव्ह शक्ती असतात. फक्त इथेच आहेत असा विषय नाही. पण ते काळ, वेळ, गण ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला येणारे जे अनुभव आहेत ते अवलंबून असतात. मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा ही कथा तुम्हाला कशी वाटली. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांच्या मनापासून रजा घेतो. धन्यवाद.